आताची सर्वात महत्त्वाची बातमी, पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर शहरातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याची माहिती समोर येते। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसतोय। हवामान विभागाकडून 3 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर अवकाळी पावसानं याआधी सुद्धा पुण्यात धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं होतं। आता शहरातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते, कारण मध्यंतरी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला होता पुण्यात आणि त्याचबरोबर पूरसदृश परिस्थिती तिथं निर्माण झाली होती। त्याबरोबर तिथल्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं होतं। आपण पाहतोय सध्या पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याच अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांनाही बसतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। मध्यंतरी पुण्यात जेव्हा पाऊस बरसला होता तेव्हाची स्थिती अद्यापही डोळ्यासमोर आहे। पूरसदृश परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती। या संदर्भातला अधिकचा तपशील आता प्रशासनानं काय पावलं उचललेली आहेत? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। खरं तर मागील तासभरापासून हा सगळा पाऊस जो आहे तो जोरदारपणे पुणे आणि पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणं असतील किंवा पुण्यातील उपनगर असेल, या सगळ्या परिसरात तुफान बरसताना पाहायला मिळतोय। तुम्ही जर का माझ्या पाठीमागे पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या सरी ज्या आहेत त्या सध्या कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मागील अर्ध्या ते पाऊण तासापासून ह्या सगळ्या सरी ज्या आहेत त्या जोरदारपणे कोसळत होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारं जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु सध्याच्या घडीला पावसाचा जोर जरी कमी होत असला तरी ढगाळ वातावरण जे आहे ते अजूनही आपल्याला पाहायला मिळते आणि हवामान खात्याकडून देखील कालपासून जे आहे ते अशा प्रकारे ढगाळ वातावरण होऊ शकेल। पावसाच्या सरी ज्या आहेत त्या पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि काहीशा प्रमाणामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कोसळतील अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं होतं। आणि त्यानंतर आज सकाळपासूनच जे आहे ते कुठेतरी ढगाळ वातावरण जे आहे ते पाहायला मिळत होतं आणि जवळपास 11 सव्वा 11 पासून जोरदार पुण्यामध्ये पावसाच्या सरी ज्या आहेत त्या कोसळताना पाहायला मिळाल्या। साधारणतः हा पाऊस जो आहे तो जवळपास तासभर अशाच पद्धतीने सुरू राहिल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत होतं। केवळ पुणे शहरच नाही तर पुण्यातील उपनगरांच्या भागामध्ये देखील अशाच प्रकारचा जोरदार पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय आणि या पावसामुळे अनेकांना फटका बसलेला आहे। कारण का सकाळी कामाला जायची वेळ जी आहे ती अनेक पुणेकरांची असते। कामावर निघताना ह्या पावसाच्या सरी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेल्या होत्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी जी आहे ती वाहतूक कोणी देखील पाहायला मिळत होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पावसासोबत जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारे देखील काहीशा प्रमाणामध्ये जे ते वाहताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे अनेक पुणेकरांची जी आहे या सगळ्यामुळे तारांबळ उडालेली होती। परंतु आता सध्याच्या घडीला काहीशा प्रमाणामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे। परंतु ढगांचा गडगडाट अजून देखील सुरू आहे। ढगांच्या गडगडाटामुळे पावसाच्या सरी ज्या आहेत त्या अजून देखील कोसळताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पुणेकरांना पाऊस जो आहे तो काहीसा नवीन नाही, परंतु अवकाळी पाऊस जो आहे त्या अवकाळी पावसामुळे पुणेकरांची सध्याच्या घडीला चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळते। रोहन, पाहायला गेलं तर पुणे असो राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसलेला आहे। शेती पिकांचं यात प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। अनेक अशा घटना घडतायत, वीज कोसळण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यात जीवितहानी सुद्धा झालेली आहे। त्या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। खरं तर अवकाळी पाऊस हा कोणालाच हवेसा नसतो, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान जो आहे ते या अवकाळी पावसामुळे होत असतं। आणि याच अवकाळी पावसाच्या दरम्यान विदर्भामध्ये अनेकदा जो आहे तो गारपिटीचा धोका जो आहे तो पाहायला मिळत असतो। या गारपिटीच्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं आणि हा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आल्यानंतर अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होतो, विजा कोसळतात, जनावरांचं नुकसान होतं, अनेक ठिकाणी नुकसान जे आहे ते पाहायला मिळतं। अनेकदा सरकारला अवकाळी पावसामुळे पॅकेजेस जे आहेत ते जाहीर करावे लागतात, परंतु सध्याच्या घडीला अवकाळी पावसाला राज्यभरामध्ये सुरुवात झालेली पाहायला मिळते। हवामान विभागाने यापूर्वी देखील अवकाळी पाऊस पडेल अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं होतं, परंतु सध्या पुणे असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, पुण्यातील उपनगर असेल, या सगळ्याला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने झोडपलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।